Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about concepts called as tangential velocity, centripetal acceleration, centripetal force and one or two numericals. Okay, now we have already discussed the relation between linear velocity and angular velocity in class 11. Okay, परंतु class 11 मध्ये डायरेक्टली रिलेशन त्यांनी आपल्याला दिलेलं होतं, तेच आपण डायरेक्ट रिलेशन या ठिकाणी या चॅप्टर मध्ये डिस्कस करत असताना घेणार आहोत. ठीक आहे. ओके, त्यापूर्वी ज्या याच्या अगोदरचे जे काही लेक्चर झालेले आहेत त्या लेक्चर्स मध्ये जे फॉर्म्युलेज आपण कंप्लीट केले त्या फॉर्म्युलांबद्दल थोडंफार बोलूया, थोडंफार रिव्हिजन घेऊया त्यांचं. ठीक आहे ना. ते फॉर्म्युले कोणते होते? पहिला फॉर्म्युला होता दॅट इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. So angular displacement that is nothing but angle theta is equal to काय केलं होतं आपण त्या ठिकाणी? theta is equal to arc upon radius असा काहीतरी फॉर्म्युला घेतला होता. त्यालाच आपण डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर असं लिहिलं होतं. आठवते का सर्वांना? हा पहिला फॉर्म्युला आपण पाहिलाय. त्यानंतर आपण ओमेगाचा फॉर्म्युला पाहिलाय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे असं पाहिलेलं आहे, इन्स्टंटेनियस ओमेगा आणि ॲव्हरेज ओमेगा. राईट. ओके, यानंतर आपण अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम असं डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. हे लक्षात आलं का सर्वांच्या? हे लक्षात आलं का सर्वांच्या? आणि आपण त्या ठिकाणी डिस्कस करत असताना असंही बोललो होतो, जे काही हॉरिझॉन्टल प्लेनवरती सर्कल असेल त्याला जर आपण व्हर्टिकल प्लेनला प्रोजेक्ट केला तर त्याचा काय बनतो? इलिप्स बनतो. हे क्लिअर आहे का सर्वांना? ओके, मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून इथून पुढचा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला एकदम स्मूथली समजेल. लक्षात आलं? ओके, त्यानंतर आपण एकदम प्रॉपर वेने सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स मधला डिफरन्स पाहू की जो पेपरला विचारला जातो. त्यानंतर प्रॉपर वेने आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे पण पाहूया. आणि हे सर्व गोष्टी कळण्यासाठी आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहेच. ओके, आजचं लेक्चर कोणी स्किप करूच शकत नाही. लक्षात आलं सर्वांच्या? ओके, नाव हे समजलं ना सर्वांना? यांच्या डायरेक्शन्स राईट हँड थंब रूल नुसार आपण देतो, हेही तुम्हाला समजलं असेल. नाउ सी, हे पहा, उदाहरणार्थ लेटस कन्सिडर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, मग आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ड्रॉ करत असताना हे असं सर्कल दाखवत असतो. आठवते का सर्वांना? ओके, म्हणजे आपण त्या ठिकाणी इलिप्टिकल शेप मध्ये सर्कल दाखवतो. हॉरिझॉन्टल प्लेन मधला सर्कल काय होत असतो? इलिप्स बनत असतो. आता हे तुम्हाला प्रॉपरली कळण्यासाठी गरजेचं आहे. मग मला सांगा, हा आहे सेंटर, हा कोण आहे? पोझिशन वेक्टर आहे किंवा रेडियस वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर म्हणतो आपण त्याला. हा झाला आर बार, बरोबर की नाही? आणि समजा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे, मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर बॉडी जात असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, तर त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर जात असेल त्या ठिकाणी ऑब्जेक्ट or if object is performing circular motion in anti-clockwise direction, then मला सांगा की ओमेगा बार कसा असणार आहे? ओमेगा बार विल बी अपवर्ड. लक्षात येते का सर्वांच्या? म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने बॉडी त्या ठिकाणी जाणार आहे, सो ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड. हे आपण पाहिले बऱ्याच वेळेस. अशा केसमध्ये मला एक सांगा की समजा एक एक्झाम्पलच घेऊया आपण. ठीक आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी हे पहा, हे एक एक्झाम्पल आहे. हे पहा, हे आपण पाहिलं ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, बरोबर. या पर्टिक्युलर केसमध्ये ही झाली रेडियस वेक्टर, हा झाला ओमेगा बार. समजा ही स्ट्रिंग आहे, ही कोण आहे? स्ट्रिंग आहे. आणि या स्ट्रिंगला एका एंडला इथं स्टोन अटॅच केलाय असं आपण मानूया. समजा जर आपण हे असं फिरवत असताना समजा स्ट्रिंग कट केली तर त्या ठिकाणी स्टोन कसं जाणार आहे? टँजेन्शियल जाईल. कोणत्या प्लेनमध्ये? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. समजा असं फिरते म्हणजे दगड किंवा तो काय स्टोन आहे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जाणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? टँजेन्शियल व्हेलॉसिटी किंवा त्यालाच आपण लिनियर व्हेलॉसिटी असंही म्हणतो. लक्षात आलं का? म्हणजे जर आपण इथे ड्रॉ करायचं म्हटलं तर आपल्याला हे असं ड्रॉ करावं लागेल. दॅट इज नथिंग बट व्ही बार. लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी. लक्षात आलं ना सर्वांच्या? बॉडी इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर. दिस इज ओमेगा बार. हा झाला ओमेगा बार,
हा झाला आर बार, लक्षात आलं. आणि बॉडी ही अशी फिरते, या आर बारला जर आपण ते थ्रेड कट केली किंवा स्ट्रिंग जर कट केली तर त्या ठिकाणी ही असणार आहे व्हेलॉसिटी. कळलं सर्वांना. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे की हा झाला ओमेगा बार, हा झाला आर बार अँड दिस इज नथिंग बट व्ही बार. तिघं पण एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आपण बेसिक फॉर्म्युलाज मध्ये हे शिकलेलो आहोत, बरोबर आहे की नाही. तिघं पण एकमेकांना कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे रेडवाला आहे तुमचा व्ही बार, हा आहे आर बार, हा आहे ओमेगा बार. हा जो रेडवाला दिसतोय ना व्ही बार इज नोन ॲज अ टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑर लिनियर व्हेलॉसिटी. कळलं का सर्वांना, लक्षात येते का सर्वांच्या. ओके नाव मग हे तर पण आपल्याला तसं दिसतंच आहे. तर हे झालं तुमचं हे परपेंडिक्युलर आणि व्ही बार आणि आर बार हे पण परपेंडिक्युलर. लक्षात आलं सर्वांच्या, लक्षात आलं सर्वांच्या. ओके या पर्टिक्युलर केसमध्ये व्हॉट इज ओमेगा. आता आपल्याला या वर्षीच्या सिलेबसमध्ये व्ही बार आणि ओमेगा बारचं रिलेशन विचारणारच नाहीत, कारण त्यांनी आपल्याला पुस्तकामध्ये क्लिअर कट डेरिव्हेशन दिलेलंच नाहीये. लक्षात आलं सर्वांच्या. ओके हे प्रिव्हियस सिलेबसमध्ये होतं, त्यामुळे या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपण काय करणार आहोत, डायरेक्टली ह्याचं रिलेशन लक्षात ठेवणार आहे. रिलेशन तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, परंतु तरी पण आपण थोडंफार डिस्कशन करूया. लक्षात आलं सर्वांच्या. ओके नाव या तुम्ही पण काय करायचं, नोट म्हणायचं, नोट, आणि नोटच्या पुढं ही छोटीशी डायग्राम ड्रॉ करायची आणि जे मी लिहितोय ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे ना. ओके हिअर व्ही बार इज, सांगा व्ही बार कोण आहे. व्ही बार इज टँजेन्शियल व्हेलॉसिटी. कसली व्हेलॉसिटी आहे, टँजेन्शियल व्हेलॉसिटी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर व्हेलॉसिटी. ओके लिनियर व्हेलॉसिटी. हे झाल्यानंतर आपल्याला माहिती आर बार कोण आहे, आर बार. आता मी ते वेक्टरच्या फॉर्म मध्ये दाखवतोय. ऍक्च्युअली मॅग्निट्यूड त्याचं काय असणार आहे, व्ही. आर हे त्याचं मॅग्निट्यूड. ओके सो व्हॉट इज आर बार, पोझिशन वेक्टर, किंवा त्यालाच आपण दुसरा शब्द वापरतो, बोला पोझिशन वेक्टर, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियस वेक्टर. ओके सो रेडियस वेक्टर. ते झाल्यानंतर व्हॉट इज ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ओमेगा बार लिहितो आता, सगळेच वेक्टर फॉर्म मध्ये लिहिले तर ठीक आहे ना. सो ओमेगा बार. सो व्हॉट इज ओमेगा, दॅट इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्षात ठेवायचं. कधी कधी यालाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी असंही म्हणतात. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं असेल, ठीक आहे, की सर फ्रिक्वेन्सी म्हणजे तर एनला फक्त फ्रिक्वेन्सी म्हणायचं आणि ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणायचं. कळलं. हा पॉइंट लक्षात ठेवायचा शेवटपर्यंत. तर ओमेगाला आपण काय म्हणणार, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मी कोणता शब्द वापरतोय ते पण अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं एन जर म्हणलं, ओमेगा इज इक्वल टू 2πn म्हणतो ना आपण, मग यामधला एन हा जो आहे हा फक्त फ्रिक्वेन्सी आहे आणि त्यातला ओमेगा जो आहे हा कोण आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. क्लिअर. एवढं तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. ओके एकदा रिवाइज करा बरं, काय काय सांगितलं ते. व्ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. आता हे सर्व ओके, आर म्हणजे पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर, हे जर सर्वच्या सर्व तुम्हाला समजलं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा ओमेगा बार आहे, हा आर बार आहे आणि हा कोण आहे, व्ही बार आहे. ओके नाउ सी हियर इन दिस पर्टिक्युलर केस, बघा आठवते का तुम्हाला, व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. तुम्ही इयत्ता 11वी मध्ये शिकलेला आहात आणि जरी समजा तुम्ही नसेल अभ्यास केला तरी पण डायरेक्ट रिलेशन लक्षात ठेवायचं. परंतु मी तुम्हाला क्लासमध्ये हे सांगितलेलंच आहे, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा. मग या ठिकाणी ओमेगा बार आणि आर बार मधला अँगल पाहिजे. ओके तर हे जर कशाच्या फॉर्म मध्ये झालं, दिस इज इन द वेक्टर फॉर्म. हे लक्षात ठेवा, वेक्टर फॉर्म मध्ये आहे. क्लिअर आहे सर्वांना. ओके आता याला जर आपल्याला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये द्यायचं म्हणलं, इफ आपण असं म्हणतो ना, इफ वाय बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार, देन y is equal to ab sin theta. बरोबर ना. देन y is equal to ab sin theta. So here v is equal to ab sin theta. So a कोण आहे, ओमेगा r आणि sin theta. sin theta म्हणजे कोणामधला अँगल असतो, थीटा. हा ओमेगा आणि r मधला अँगल असतो. पण आपल्याला कळतंय ना, ओमेगा अपवर्ड डायरेक्शनला चाललाय ओमेगा बार आणि r बार दोघांमधला अँगल किती, 90. सो हियर
I can write like sin 90 degree. Hence V is equal to omega r sin 90 is a 1. Therefore we can say that V is equal to r omega. आणि हे इक्वेशन सर्वांनीच लक्षात ठेवायचं आहे. जर हे इक्वेशन लक्षात नाही राहिलं तर हा चॅप्टर काही कळत नाही पुढे. कळलं सर्वांना? सो V is equal to r omega. हे तुम्ही नोट मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचंय. What is your heading? The relation between V bar and omega bar. Relation between V bar and omega bar. Okay, या heading under तुम्ही हे लिहून घेऊ शकता. Relation between V bar and omega bar किंवा रिलेशन बिटवीन V and ओमेगा म्हणलं तरी चालते. तसं पण ही नोट मध्येच आहे. हे कळलं सर्वांना. सो V इज इक्वल टू आर ओमेगा. तर ही झाली तुमची नोट नंबर 1. आजच्या लेक्चरमध्ये ही झाली तुमची नोट नंबर 1. ओके, नाव आता ह्यालाच आपण थोडंफार मॉडिफाय करत चलूया. आता त्यानंतर मला तुम्ही नोट नंबर 2 लक्षात आलं? नोट नंबर 2. आता V इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युला भेटलाच आहे आपल्याला. V इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युला भेटलेलाच आहे. सो नाव नोट नंबर 2 मध्ये काय म्हणतात आपल्याला V इज इक्वल टू आर ओमेगा आपल्याला फॉर्म्युला आहेच माहिती. इज इक्वल डिफरंट फॉर्म्स लिहूया. पाठ करायची गरज नाही, हे महत्त्वाचं लक्षात राहणं गरजेचं आहे. हे बाकीचं काय तुम्हाला येतच आहे अगोदर. V इज इक्वल टू आर. व्हॉट इज ओमेगा? ओमेगा म्हणजे 2 पाय n. कळलं का सर्वांना? सो वी कॅन राईट लाईक दिस 2 पाय n r. हिअर अल्टरनेट इक्वेशन. क्लिअर? सो दिस इज नथिंग बट वेलॉसिटी. कसली वेलॉसिटी? पण टँजेन्शियल किंवा लिनियर वेलॉसिटी. नाव नोट नंबर 3. नोट नंबर 3 मध्ये काय म्हणणार आहेत आपण? आपल्याला माहिती V इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणजेच आपण त्या ठिकाणी V इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा म्हणजेच काय असतं? 2 पाय अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी कोण आहे? टाइम पिरियड आहे. याला कसं लिहिणार तुम्ही? 2 पाय r अपॉन कॅपिटल टी. असे डिफरंट फॉर्म्स त्या ठिकाणी आपल्याला सीईटी सारख्या परीक्षांमध्ये विचारले जातात. टी कोण आहे? टाइम पिरियड आहे. टाइम पिरियड आहे टी सेकंड्स मध्ये. या ठिकाणी n कोण होतं? फ्रिक्वेन्सी होतं. ओमेगाला आपण काय म्हणतो? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि n ला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? फक्त फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? तर हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्या ठिकाणी ती डायग्राम ड्रॉ करून घ्या एकदम व्यवस्थित. ओके, एकदा ते जर समजलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता यानंतर आपण अजून एक टर्म त्या ठिकाणी क्लास 10 मध्ये शिकलेलो आहोत. ओके, अजून एक टर्म आपण क्लास 10 मध्ये शिकलेलो आहोत, ते आपण पाहणार आहोत. परत एकदा रिवाइज करतो, डोंट वरी. ओके, नाउ सी या पर्टिक्युलर केस मध्ये जर तुम्हाला हे आठवत असेल, हे पहा. समजा एक काम करूया. लेट अस से इट इज अ स्ट्रिंग. दिस इज अ स्टोन और एनी ऑब्जेक्ट which is performing circular motion. बरोबर आहे की नाही? ही सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असताना या ठिकाणी ह्या थ्रेड मधून आपल्या इथं हाताला जो काय ताण बसतो की नाही त्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. कसला फोर्स आहे हा? सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे सेंट्रीकडे लागणारा फोर्स आहे. कळलं सर्वांना? सेंट्रीपेटल फोर्स आहे. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, सेंट्रीपेटल फोर्स त्या ठिकाणी लागतोय म्हणजेच आपण काय म्हणणार? सेंट्रीपेटल फोर्स त्या ठिकाणी लागतोय म्हणजे डेफिनेटली तिथं एक्सेलरेशन प्रेझेंट असणार आहे टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. आता व्यवस्थित लक्ष द्या आणि त्या ठिकाणी आपल्याला हे पण लिहूनच घ्यायचे नोटमध्ये. नोट नंबर 4 हे पॉइंट महत्वाचे आहेत. नोट नंबर 4. ओके, नाव हे पहा, सर्क्युलर मोशन आहे. या ठिकाणी मी प्रॉपर सर्क्युलर मोशन किंवा प्रॉपर सर्कल काढलाय. आता लक्ष द्यायचं मी काय सांगतोय. या ठिकाणी हे पहा, रेडियस वेक्टर बरोबर. या पॉइंटला वेलॉसिटीची काय v बार असते ही नेहमी कशी असणार आहे? टँजेन्शियल. रेडियस वेक्टर आणि टँजेन्शियल वेक्टर मधला अँगल किती? 90. याला मी म्हणतो v बार. कळलं? म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन बदलली. आता त्यानंतर अजून पहा, आता हे एक झालं. मी तुम्हाला आता काय सांगितलं? सेंटरकडं सेंट्रीपेटल फोर्स लागेल. आता हा झाला तुमचा r बार. सेंटरकडे काय लागेल? सेंट्रीपेटल फोर्स.
काय काय विद्यार्थ्यांच्या लक्षात पण आला असेल फॉर्म्युला. ओके, सेंटरकडे काय लागेल, सेंट्रीपेटल फोर्स. याला मी आता सेंट्रीपेटल फोर्स FCP असं म्हणतो, सेंट्रीपेटल फोर्स. डायरेक्टली आपण F इज इक्वल टू जरी म्हटलं तरी चालतंय, परंतु सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतोय. सो व्हॉट इज द सेंट्रीपेटल फोर्स? इट इज अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. कळलं सर्वांना? ओके, आता एकदम डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत सगळ्या काही गोष्टी, की सेंट्रीपेटल फोर्स हा रिअल फोर्स आहे, इट एक्झिस्ट इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु सध्या फक्त बेसिक गोष्टी समजून घ्या. कळलं सर्वांना? ओके, आता हा सेंट्रीपेटल फोर्स आहे, लक्षात आलं का सर्वांच्या? आणि आपल्याला सर्वांना माहिती फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, मास इंटू एक्सेलरेशन. म्हणजे जर एक्सेलरेशन असेल तरच फोर्स त्या ठिकाणी लागणार आहे. मग जर हा सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे तर डेफिनेटली तिथं एक एक्सेलरेशन असणार आहे सेंटरकडे जाणार, आणि ते एक्सेलरेशन असणार आहे सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. कळलं का सर्वांना? सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. आणि हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवाच की सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, सो लेट अस से AC याला आपण काय म्हणूया, सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. काय म्हणायचं याला? सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. सो हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का? आता सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकारचे एक्सेलरेशन असतात. एक असतं सेंट्रीपेटल एक्सेलरेशन आणि दुसरं असतं टँजेन्शियल एक्सेलरेशन. परंतु आपण टँजेन्शियल एक्सेलरेशन बद्दल नंतर बोलूया, सध्या सेंट्रीपेटल एक्सेलरेशन समजून घ्या. आणि अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा ते तर वेगळंच आहे. कळलं सर्वांना? ओके, नाउ सेंट्रीपेटल फोर्स जो आहे तुमचा FCP, त्यावरून आपल्याला हे कळलं की डेफिनेटली त्या ठिकाणी सेंट्रीपेटल एक्सेलरेशन असणार आहे. ओके, आणि सेंट्रीपेटल एक्सेलरेशन कसं लागणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. मग इथं जर आपण पाहिलं, मला सांगा आर बार कुठं चाललाय? आर बार या डायरेक्शनला चाललाय आणि सेंट्रीपेटल एक्सेलरेशन या बारला चाललाय, म्हणजे या डायरेक्शनला चाललाय. मग आता तुमचं इथं जर व्यवस्थित पाहिलं तर दोघे एकमेकांच्या एकदम अपोजिट डायरेक्शनला चाललेत. ओके, म्हणजे हा एक पुढे चाललाय, हा या बाजूला चाललाय, म्हणजे या दोघांमधला अँगल किती झाला? 180 डिग्री. कळलं सर्वांना? सो व्हॉट वी कॅन से, फेज डिफरन्स, फेज म्हणजे अँगल, फेज डिफरन्स और फेज बिटवीन AC अँड R किंवा AC बार अँड पोझिशन वेक्टर R बार इज 180 डिग्री. हे कळलं का सर्वांना? किंवा आपण त्या ठिकाणी पाय रेडियन जरी म्हटलं तरी चालते. हे लक्षात आलं का? आता हे आपण क्लास 11 मध्ये सगळं शिकलेलो आहोत, परंतु एक रिव्हिजन मधून तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना? नाउ सी, सेंट्रीपेटल एक्सेलरेशन AC इज गिवन बाय V स्क्वेअर अपॉन R. लक्षात ठेवा. तुम्ही सर हे कसं काढलं तुम्हाला आठवते का? आपण 10वी मध्ये असताना ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये 3 नंबरच्या पेजवर हे पाहिलं होतं पहा. आठवत असेल तुम्हाला तर एकदा त्या ठिकाणी रिवाइज करू शकता. काय पाहिलं होतं पहा? सेंट्रीपेटल फोर्स इज गिवन बाय mv स्क्वेअर अपॉन R. आठवते का? आता एकदा चेक करा, mv स्क्वेअर अपॉन R, बरोबर. सो सेंट्रीपेटल फोर्स म्हणजेच काय असतं? मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल टू हे mv स्क्वेअर अपॉन R, बरोबर. तर या ठिकाणी हे मास कॅन्सल, व्हॉट इज एक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन R. लक्षात ठेवतात ना हे? सो दिस इज नथिंग बट सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. सो सेंट्रीपेटल एक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन R. लक्षात ठेवा. हे क्लिअर आहे सर्वांना? आता मी हे रफ करतो आणि काही न्यूमेरिकल्स वगैरे आपण सॉल्व्ह करणार आहोत, परंतु डिफरंट फॉर्म्स त्याचे एकदा लिहून घ्या तुम्ही सर्व काही मी तुम्हाला सांगतो ते. तर तुम्हाला लक्षात आलं का? सेंट्रीपेटल एक्सेलरेशन ऑलवेज डायरेक्ट्स टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीपेटल एक्सेलरेशन नेहमी कुठे लागत असतं? सेंटरकडे लागत असतं, अलॉंग द रेडियस. ओके, बट द फेज बिटवीन और द अँगल बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 180 डिग्री. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का सर्वांना? ओके, आता आपण पुढे नंतर सेंट्रीपेटल हे एक्सेलरेशन झालं, नंतर आपण टँजेन्शियल एक्सेलरेशन पण पाहणार आहोत आणि अँग्युलर एक्सेलरेशन तर आहेच. हे सगळ्या काही गोष्टी आपण पाहणारच आहोत, परंतु एक एकदम पॉइंट वाईज चला. कळलं? तर मला सांगा या ठिकाणी सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, तुम्ही म्हणता सर व्ही कोण आहे? व्ही आहे तुमचा कोण? लिनियर व्हेलॉसिटी. कोण आहे? लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि v इज इक्वल टू आपण मग कशी बघितलं ना, आता v इज इक्वल टू r ओमेगा. आठवतं ना? v इज इक्वल टू r ओमेगा. ओके, सो नाव
सेंट्रीपेटल एक्सेलरेशन VC इज इक्वल टू AC इज इक्वल टू V² अपॉन R आपण पाहिलं, बरोबर. ओके, मग आता आपण याला वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये लिहूया. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं, काही पर्याय नाही सर. ओके, नाव सी AC इज इक्वल टू V² अपॉन R, बरोबर. ओके, नाव AC इज इक्वल टू, मला सांगा V चा फॉर्म्युला काय आलता मगाशी? V इज इक्वल टू R ओमेगा आलतं. मग आता आपल्याला माहिती V चा स्क्वेअर म्हणजे R ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि आपण त्या ठिकाणी करूया R. सो इज इक्वल टू R स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर अपॉन R इज इक्वल टू हे R कॅन्सल. सो व्हॉट इज लेफ्ट? R ओमेगा स्क्वेअर. हे झालं तुमचं कोण? सेंट्रीपेटल एक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला. ओके, सो हे तुम्हाला नोटमध्ये लिहून ठेवायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला पेपरमध्ये काय दिलेलं आहे गिवन डेटा, त्यावरून तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते समजणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या? सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. आता अजून वेगळ्या फॉर्ममध्ये लिहून पाहू. ओके, कसं? नाव हे सीईटी साठी महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला लिहून देतोय मी. हे AC इज इक्वल टू R ओमेगाचा स्क्वेअर आले की नाही आपलं उत्तर, बरोबर की नाही. मग याला जर असं लिहिलं तर आपण R ओमेगा इंटू ओमेगा चालतंय की नाही. ओके, सो इज इक्वल टू R ओमेगा म्हणजे V ओमेगा. लक्षात आलं सर्वांच्या? तर हे तुम्हाला डिफरंट फॉर्म्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, नाव AC इज इक्वल टू म्हणजे हे पण आपल्याला भेटलं. आता सगळेच्या सगळेच फॉर्म्युले काय लक्षात ठेवत बसायचं नाही. कमीत कमी ह्या तिघांपैकी एक जरी फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तरी पण बाकीचे दोन तुम्हाला व्यवस्थित तयार करता येतील, कारण V इज इक्वल टू R ओमेगा तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. हे लक्षात येतंय ना. ओके, नाव AC इज इक्वल टू V ओमेगा. AC इज इक्वल टू V² अपॉन R होतं. V म्हणजे R ओमेगा आपण त्या ठिकाणी लिहिलं आणि त्याचा केला स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केल्यावरती AC इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, आणि मग आता आपल्याला माहितीच आहे की सेंट्रीपेटल एक्सेलरेशन आहे टुवर्ड्स द सेंटर आणि सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. ओके, म्हणजे या ठिकाणी सेंट्रीपेटल एक्सेलरेशनची पण डायरेक्शन तीच आहे आणि सेंट्रीपेटल फोर्सची सुद्धा डायरेक्शन तीच आहे. ओके, म्हणजे हा झाला तुमचा R बार आणि हा तुमचं सेंट्रीपेटल फोर्स. त्याला FCP म्हणा किंवा FC म्हणा, चालते दोन्ही पण. क्लिअर? आता सेंट्रीपेटल फोर्स. नाव नोट नंबर 5 सेंट्रीपेटल फोर्स FC किंवा लिहू का डायरेक्ट सेंट्रीपेटल फोर्स त्याला आपण म्हणतो FC इज, सांगा सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू आपण 10वीत पाहिले mv² किंवा आपण एक काम करू सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, बरोबर. ओके, इज इक्वल टू मास. व्हॉट इज द सेंट्रीपेटल एक्सेलरेशन? V² अपॉन R, बरोबर. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणणार? mv चा स्क्वेअर अपॉन R. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलं? सो दिस इज नथिंग बट सेंट्रीपेटल फोर्स. लक्षात ठेवा हे. क्लिअर? किंवा आपण याला असं पण लिहू शकतो FC सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू M. सांगा मला V इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? R ओमेगा फॉर्म्युला आहे. V इज इक्वल टू R ओमेगा आपण जस्ट पाहिले आणि त्याचा करायचा स्क्वेअर आपण आलं R. ओके, सो इज इक्वल टू MR स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर अपॉन R. या ठिकाणी R कॅन्सल MR ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज अगेन न्यू फॉर्म्युला फॉर सेंट्रीपेटल फोर्स. तुम्ही लक्षात हा एकच ठेवा. हे बाकीचं तुम्हाला येणारच आहे कारण V इज इक्वल टू R ओमेगा माहितीच आहे तुम्हाला. क्लिअर आहे सर्वांना? सेंट्रीपेटल फोर्स. आता हे आपण एक जनरल डिस्कशन करतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रत्येक पॉईंट घेणार आणि प्रत्येक पॉईंट डिस्कस करणार. ओके, म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स काय असतो, त्याची डायरेक्शन कशी दिली जाते आणि सेंट्रीपेटल फोर्स सेंटरकडे लागतो, R बार हा अवे फ्रॉम द सेंटर लागतो, दोघांमध्ये अँगल 180 आहे. मग फॉर्म्युलेमध्ये आपण डायरेक्शनच्या फॉर्ममध्ये कसं दाखवायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. ओके, परंतु हे एक जनरल डिस्कशन तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सो FC इज इक्वल टू आपल्याला अजून एखादा फॉर्म्युला तयार करतील का बरं? विचार करा तुम्ही. येणारच आहे ना, कारण तिथं आपण इथं लिहायचंय. सो FC इज इक्वल टू MR ओमेगाचा स्क्वेअर म्हणजेच ओमेगा इंटू ओमेगा लिहितो मी इज इक्वल टू M. व्हॉट इज R ओमेगा? दॅट इज V ओमेगा. सो व्हॉट इज सेंट्रीपेटल फोर्स? दॅट इज नथिंग बट MV ओमेगा.
हे कळलं का सर्वांना, लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, तर अशा प्रकारे हे झालं तुमचं सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स मध्ये युनिट काय असणार आहे? न्यूटन असणार आहे. ओके, सो सेंट्रीपेटल फोर्स, दिस इज अ फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. क्लियर आहे सर्वांना? इट इज रियल फोर्स, इट एक्झिस्ट इन अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असतं हे सर्व काही गोष्टी डिस्कशन करणार आहोत. कळलं सर्वांना? ओके, आता यानंतर आपण एक न्यूमेरिकल पाहूया, म्हणजे लगेच कॉन्सेप्ट तुमच्या डेफिनेटली क्लिअर होऊन जातील. क्लिअर आहे सर्वांना? ओके, मी तुम्हाला काय काय फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलं. पहिला फॉर्म्युला V इज इक्वल टू आर ओमेगा लक्षात ठेवा. दुसरा फॉर्म्युला AC इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर लक्षात ठेवा. आणि सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर हे लक्षात ठेवा. बाकी जे तुम्हाला या ठिकाणी हे जे काय आपण वेगवेगळे फॉर्म तयार केलेत हे लक्षात राहतीलच, कारण हे CETच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत फॉर्म्युले. कळलं का सर्वांना? कधी कधी तुम्हाला ते वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये पण विचारू शकतात. कधी कधी आपण इथं ते ओमेगाची व्हॅल्यू पुट करायला देतील, A इज इक्वल टू 2 अपॉन टी, त्याचा स्क्वेअर करा वगैरे वगैरे. ठीक आहे ना? ओके, येस, तर हे तुम्हाला येणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, तर यानंतर आपण काही न्यूमेरिकल्स पाहूया, 1-2 न्यूमेरिकल्स ट्राय करूया कम्प्लीट करण्याचा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. त्यांनी गिवन डेटामध्ये काय दिलंय त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी मॉडिफाय करता आलाच पाहिजे. ठीक आहे ना? ओके, तर पहिला न्यूमेरिकल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती रेडी करू शकता. फर्स्ट न्यूमेरिकल, व्यवस्थित न्यूमेरिकल तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आणि त्याचं सोल्युशन सुद्धा त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? कम्प्लीट करणार आहोत. ओके, नाव आणि ते सोल्युशन सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेपच लिहायचे. ओके, म्हणजे गिवन डेटा टू फाइंड आउट वगैरे वगैरे. ठीक आहे, तर रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. अन ऑब्जेक्ट ऑफ मास 100 ग्रॅम, मास किती आहे? 100 ग्रॅम, मूव अराउंड सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजेच कसली मोशन आहे? सर्क्युलर मोशन, ऑफ अ रेडियस 2 मीटर. बरं, विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड, म्हणजे ओमेगा दिलाय 7.5 रेडियन पर सेकंड. कम्प्यूट म्हणजे फाइंड आउट करा लिनियर स्पीड म्हणजे V, आणि 2 नंबरचं फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. बरोबर, म्हणजे त्यांनी आपल्याला या केसमध्ये काय दिलंय पहा, एक ऑब्जेक्ट आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट याचं मास दिले त्यांनी आपल्याला. आणि ऑब्जेक्ट ऑफ मास, तर गिवन डेटा आपण लिहून घ्यायचा का लगेच? गिवन डेटा, गिवन काय सांगितलं ना आपल्याला गिवन डेटामध्ये? an object of mass, here mass is equal to 100 ग्रॅम. ग्रॅमचं रूपांतर केजी मध्ये करता येते ना सर्वांना? हे 100 आहे तसंच लिहायचं, इंटू ग्रॅमचं रूपांतर केजी मध्ये करायचं, म्हणजे 10⁻³ kg. बरोबर आहे ना? हे इज इक्वल टू, आता हे 2 शून्य कट, हे पण कट, शिल्लक राहील तुमचं काय? 10⁻⁻1 kg. सो हे झालं तुमचं मास. क्लिअर आहे? अँड ऑब्जेक्ट ऑफ मास 100 ग्रॅम मूव अराउंड सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, आणि रेडियस किती दिलेली आहे? R इज इक्वल टू मला वाटतं या ठिकाणी 2 मीटर आहे. ओके, नाव अँग्युलर स्पीड, कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड आहे, म्हणजेच ओमेगा कॉन्स्टंट आहे, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. बरोबर, ओमेगा इज इक्वल टू 7.5 रेडियन पर सेकंड. बरोबर, हे एवढा गिवन डेटा आहे. त्यांनी आपल्याला सांगितले टू फाइंड काय फाइंड करायला सांगितले? नंबर 1 लिनियर स्पीड V, नंबर 2 फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओके, आणि V इज इक्वल टू फाइंड आउट करायला सांगितले. सोपं आहे की नाही? इझी. ओके, नाव सी, यामध्ये जर आपण दाखवायचं म्हटलं तर हा सेंटर आहे, सेंट्रीपेटल फोर्स FC, या ठिकाणी हे मास आहे आणि रेडियस R आहे, आणि R इज इक्वल 2 मीटर वगैरे दिले. हे तुम्हाला समजण्यासाठी तरी मी ड्रॉ केलेलं आहे. तुम्ही ड्रॉ जरी नाही केलं तरीही चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाव सी, या पर्टिक्युलर केसमध्ये आपण सोल्युशन कडे जाऊया. तुम्ही विचार करा बरं, आपल्याला काय फाइंड करायचं? V. व्हीचा फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू R ओमेगा. लगेच चेक करायचं, V इज इक्वल टू R ओमेगा फॉर्म्युला माहिती ना आपल्याला? R आहे का आपल्याकडं? यस आहे R. ओमेगा आहे का? ओमेगा पण आहे. डायरेक्ट फॉर्म्युला लिहून टाकायचा, उत्तर येणार आहे. ओके, सो सोल्युशन
1 नंबरचा आन्सर लिहितो आपण, त्यामुळे म्हणायचं 1 नंबर. लिनियर व्हेलॉसिटी त्यालाच आपण काय म्हणतो, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी इज गिवन बाय, कसं लिहिणार तुम्ही लिनियर व्हेलॉसिटी, v इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर. सो v इज इक्वल टू आर किती आहे 2 आहे आणि ओमेगा किती आहे चेक करा 7.5, बरोबर. म्हणजे हे 2 गुणले हे 7.5 आहे, 7.5 गुणिले 2 म्हणजे 15 आणि व्हेलॉसिटी v चे युनिट काय असतं. सो हिअर v इज इक्वल टू, v चे युनिट काय असतं मीटर पर सेकंड, लक्षात ठेवायचं सर्व काही, ठीक आहे ना. सो मीटर पर सेकंड हे पहिला आन्सर आलेला आहे, आन्सरला बॉक्स करून ठेवायचं, लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. आता 2 नंबरला त्यांनी काय विचारलंय, सेंट्रीपिटल फोर्स काढा, म्हणजे फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आपण पण लँग्वेज मध्ये लिहू फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स the center is centripetal force. Okay, now centripetal force FC is equal to डायरेक्ट फॉर्म्युला येतो तुम्हाला बघा mv² अपॉन r. आता या ठिकाणी आपण v फाइंड आउट केलाय त्यामुळे चालते, परंतु आपण डायरेक्ट mr ओमेगा स्क्वेअर केला तरी चाललं असतं. आपण 2 नंबर तरीकेने हे कॅल्क्युलेशन केले होते पहा, ठीक आहे ना. सो इथे v आलाय म्हणून त्यामुळे चालते, ओके. पण समजा जर v नसता तर आपण v इज इक्वल टू आर ओमेगाचा स्क्वेअर पुट करून तरीकेने v इज इक्वल टू आर ओमेगा पुट केला असतं. म्हणजे कसं पहा, हे पहा fc इज इक्वल टू mv² अपॉन r माहिती की नाही. सो mv म्हणजे काय असतं आर ओमेगा त्याचा स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन r, कॅन्सल r ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला जरी आपण यूज केला असता तरी चालला असतं, परंतु आपण v इथे काढला त्यामुळे वापरा हाच फॉर्म्युला, किंवा काय विद्यार्थ्यांना हा जर वापरायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरा, किंवा क्रॉस चेक करण्यासाठी वापरा. सो इज इक्वल टू m किती चेक करा बरं, मास यस 10⁻⁻1 आहे आणि v किती आहे, v आहे 15, त्याचा करा स्क्वेअर अपॉन r किती आहे चेक करा, r इज 2. क्लिअर आहे सर्वांना, ओके. आता हेच मी थोडंसं पुढे व्यवस्थित लिहितो, इज इक्वल टू 10⁻⁻1 15चा स्क्वेअर 225, बरोबर, आणि अपॉन 2. हे जर कॅल्क्युलेशन्स केले हे कट होईल 112.5, ओके. पुढच्या स्टेपला काय होईल, 10⁻⁻1 इंटू 112.5 इज इक्वल, हे 10⁻⁻1 आहे की नाही, म्हणजे हा पॉईंट आपल्याला 1 ने पुढे ढकलावा लागेल, 11.25 झालं हे. आणि हा आहे तुमचा फोर्स म्हणजे न्यूटन. या ठिकाणी आपण काय म्हणणार, देअर फोर्स सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू 11.25 न्यूटन. कळलं सर्वांना. तर अशा प्रकारे हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे 2-2, 3-3 मार्काला असलेले न्यूमेरिकल्स पेपरला पडतात, ओके. आणि हे आपलं उत्तर जे काय आलेलं आहे हे बरोबर आलेलं आहे, ठीक आहे ना, ओके. यानंतर अजून एखादा काही क्वेश्चन भेटतोय का बघतो मी, आणि जर भेटला तर आपण लगेच सॉल्व्ह करूया. यस. सो टेक नेक्स्ट क्वेश्चन. आणि हा पण क्वेश्चन तुम्ही स्वतः पहिले सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग आपण त्याबद्दल डिस्कशन करूया. आता हा जो क्वेश्चन आहे 2 नंबरचा, हा क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती व्यवस्थित वाचा, ओके. स्क्रीनवरती व्यवस्थित वाचा. हे तुम्ही लिहून घेतलं का सर्वांनी, ओके. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा हे उत्तर लिहू शकता. एकदम प्रॉपर वेने तुम्हाला फिजिक्समध्ये न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची. कळलं सर्वांना, ओके. एकदा न्यूमेरिकल्स तुम्हाला फिजिक्समध्ये जमले की तुम्हाला फिजिक्स या विषयामध्ये फुल कॉन्फिडन्स येऊन जाईल, ठीक आहे. यस. आणि आपण एका टॉपिकवरती 50-50, 60-60 न्यूमेरिकल्स घेणार आहोत, ओके. त्यामुळं तुमची प्रॅक्टिस तर होणारच आहे, फक्त तुम्ही पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करत राहा, ओके. नाउ सी हिअर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिसते, कार ऑफ मास, अंडरलाईन करा मेन पॉइंटला, कार ऑफ मास गिवन डेटा लिहितो मी, गिवन डेटा कार ऑफ मास किती दिले कारचं 2000 kg. आता ऑलरेडी kg मध्ये आहे त्यामुळे काय रूपांतर करायची गरज नाही अजिबात. राउंड्स अ कर्व ऑफ रेडियस किती दिली 250 मीटर, बरोबर, ओके. त्यानंतर ॲट 90 km/h 90 km/h म्हणजे व्हेलॉसिटी. मी तुम्हाला
वर्गात शिकवत असताना सांगितलंच आहे ना, 90 किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये कसं करायचं. तर म्हणजे काय, 1000 मीटर अपॉन आवर आहे ना, किलोमीटर अपॉन आवर आहे ना, किलोमीटर पर आवर म्हणजे आवर म्हणजे किती सेकंद, 36 सेकंद. सो या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करा, कॅन्सल 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 कॅन्सल, या ठिकाणी येईल 5, या ठिकाणी 18. मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासमध्ये की डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स करत असताना 5/18 ने मल्टिप्लाय करायचं किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करत असताना. आणि आता करा कॅल्क्युलेशन, 18×5 आणि किती झालं, 5×5 = 25. क्लिअर आहे, 25 काय पण मीटर पर सेकंड. क्लिअर. त्यांनी आपल्याला पुढे काय विचारलंय, टू फाइंड आउट. काय काय फाइंड आउट करायला दिलेलं आहे तेही आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. टू फाइंड आउट मध्ये 1 नंबर सांगितलं अँग्युलर स्पीड, 1 नंबर आहे तुमचं अँग्युलर स्पीड. ओके, 2 नंबर आहे तुमचं या ठिकाणी सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, आणि 3 नंबर त्यांनी विचारलं आपल्याला सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स. आता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा, प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचा. अत्यंत सोपा न्यूमेरिकल आहे. ओके, करायचं सॉल्व्ह. सोल्युशन. तर आपल्याला ओमेगा विचारलाय, व्ही दिलाय, आर दिलाय. पहिला फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे, कोणता, 1 नंबर. वी नो दॅट व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर. तर या पर्टिक्युलर केसमध्ये व्ही किती, 25, आर 250 आणि ओमेगा आहे दॅट इज नथिंग बट ओमेगा. हिअर 25/250 बरोबर इज इक्वल टू ओमेगा. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. हिअर 1/10 इज इक्वल टू ओमेगा, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू 1/10. म्हणजेच या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू काय भेटला आपल्याला, 10⁻⁻1. हे वरती आल्यावरती मायनस होईल ना, म्हणजेच काय झालं, हे 0.1 रॅडियन पर सेकंड. रॅडियन पर सेकंड हा झाला ओमेगा. हे कळलं सर्वांना, लक्षात आलं का सर्वांच्या. तर या उत्तराला त्या ठिकाणी बॉक्स करून ठेवा. नाव नंबर 2 सेंट्रीपेटल एक्सेलरेशन विचारलंय. सेंट्रीपेटल AC इज इक्वल टू आपल्याला तर फॉर्म्युला माहितीच आहे ना, V²/R बरोबर. सो नाव डू द कॅल्क्युलेशन्स. V किती आहे, 25. सर 25 त्याचा स्क्वेअर अपॉन R किती आहे, 250 राईट. सो इज इक्वल टू 25 × 25/250. सो नाव डू द कॅल्क्युलेशन्स. सो 25 हे कट, हे आले 10. सो 25/10 म्हणजे 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सेंट्रीपेटल एक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आहे, अँग्युलर एक्सेलरेशनचं युनिट मात्र रॅडियन पर सेकंडचा स्क्वेअर आहे. 3 नंबर त्यांनी आपल्याला विचारले सेंट्रीपेटल फोर्स, परंतु FC इज इक्वल टू mv² आपण हा फॉर्म्युला नको लिहायला, कारण वरती एक्सेलरेशन दिलंय. आपल्याला माहितीच आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. जर एक्सेलरेशन जर सेंट्रीपेटल फोर्स आहे तर एक्सेलरेशन कसं पाहिजे, सेंट्रीपेटल. सो इज इक्वल टू मास किती, 2000 आहे, आणि गुणिले एक्सेलरेशन आहे तुमचं 2.5. सो इज इक्वल टू व्हॉट इज युअर आन्सर, 2000 गुणिले 2.5 म्हणजे हे किती झालं, 5000 न्यूटन, 5000 न्यूटन. सो व्हॉट इज द सेंट्रीपेटल फोर्स हिअर, सेंट्रीपेटल फोर्स इज 5000 न्यूटन. क्लिअर आहे सर्वांना. तर मला वाटतं हे न्यूमेरिकल तुम्हाला सर्वांना समजले असतीलच, आणि मी तुम्हाला अजून अशी काही न्यूमेरिकल्स प्रॅक्टिससाठी देणारच आहे. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल या लेक्चरमध्ये तर डेफिनेटली विचारा. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.